श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे कार्तिकी एकादशी. या कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी त्याचबरोबर देव उठणी एकादशी असंही म्हटलं जातं. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही एकादशी 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि हिची समाप्ती जी आहे 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4:03 होणार आहे. पहा, उदय तिथीनुसार ही एकादशी जी आहे तर ती 12 नोव्हेंबरला मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. मराठी वर्षामध्ये चातुर्मास काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि कार्तिक एकादशी जी आहे तर तिचं महत्त्व अधिक सांगितलं गेलेलं आहे. या एकादशीला विष्णू प्रबोधोत्सव हा साजरा केला जातो किंवा विष्णू जागरणोत्सव म्हणून सुद्धा या एकादशीला साजरा केला जातो. पहा, देवशयनी एकादशी म्हणून आषाढी एकादशीला ओळखलं जातं आणि देवउठणी एकादशी म्हणून कार्तिकी एकादशीला ओळखलं जातं. याचा अर्थ असा आहे की आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच विष्णू हे दिवशी झोपेसाठी सागरात जात असतात आणि देव उठणी म्हणजे या दिवशी भगवान विष्णू हे निद्र अवस्थेतून जागे होतात, म्हणून याला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. पद्धतीने आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी केली जाते. लाखो भाऊ भक्तिक पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जमतात. तसेच कार्तिकी एकादशीला देखील लाखो भाऊ भक्तिक हे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातात. पहा, या दिवशी या शुभ दिवशी काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि हे नियम जर आपण पाळले नाही तर आपल्याला पापांचे भागीदार व्हावे लागते आणि मृत्यूनंतर यमराजाचा प्रकोप सहन करावा लागतो. तेच या एकादशी पासून शालिग्राम आणि तुळशीचा विवाह हा सुरू होतो. तर पहा, भगवान विष्णूंना हे व्रत जे आहे एकादशी तिथीचं ते समर्पित आहे. या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये भावी भक्त हे भगवान श्री हरी विष्णूंचे झोपेतून जागे झाल्यामुळे त्यांचे स्वागत करत असतात. तर पहा, या एकादशी तिथीला काही नियमांचं पालन करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी कोणती चूक आहे, असे कोणते नियम आहेत तर ते आपल्याला या एकादशी तिथीला पाळायचे आहेत. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला अजिबात करायची नाही. 95% लोकांना याबाबत माहिती नाही. जर कळत नकळत आपल्याकडून ही चूक झाली तर आपल्याला पश्चाताप करावा लागेल. आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. पहा, बरेचसे म्हणजेच 95 ते 99% लोक ही चूक करत असतात आणि त्यांना ह्या गोष्टी माहीत देखील नसतात. तर मग कोणती अशी चूक आहे तर ती आपल्याला या एकादशी तिथीला अजिबात करायची नाही. तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, या एकादशी तिथीला आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्या हातून होऊ द्यायच्या नाहीत. जर कळत नकळत आपल्याकडून जर ही चूक झाली तर आपल्याला पश्चाताप करावा लागेल आणि असं चूक जर आपण केली तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लवकर ती परत येत नाही आणि पहा, आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येते. पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली चूक जी आहे तर ती आपल्याला अजिबात करायची नाही. ती म्हणजे एकादशी तिथीला आपल्याला तुळशी पानं हे तोडायचे नाही.
एकादशी तिथीला नारायणासोबत तुळशीची पूजाही केली जाते. तर पहा, एकादशी तिथीला तुळशी मातेला जलही अर्पण केले जात नाही, कारण ती आपल्या हरीसाठी व्रत करत असते. ते निर्जला व्रत ती आपल्या हरीसाठी करत असते. तिचा विवाह शालिग्राम भगवानशी केला जातो. बघा, या दिवशी तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णूंना आवर्जून अर्पण केली जातात, परंतु ती त्या दिवशी तोडली जात नाही. ती अगोदरच्या दिवशीच तोडायची असतात. तुळशीपत्र वाहिल्याशिवाय भगवान श्री हरी विष्णूंची पूजा ही पूर्ण मानली जात नाही. तसेच या दिवशी सात्विक जेवण जेवावे. जर तुमचा या दिवशी उपवास नसेल तरीही साधं जेवण जेवावे. कांदा, लसूण, अल्कोहोल, अंडी, मांस, भात यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर या दिवशी खाणं टाळायचं आहे. संपूर्ण पदार्थ जे आहेत तर ती एकादशीच्या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य मानली जातात. जरी तुम्ही व्रत करत नसाल तरीही तुम्हाला या पदार्थांचं सेवन चुकूनही करायचं नाही. तसेच या दिवशी भात हा खाल्ला जात नाही. चुकूनही या कार्तिकी एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला भात हा खाल्ला जात नाही. भात या दिवशी खाल्ला जात नाही आणि त्याशिवाय त्याच्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतील तर ते देखील या दिवशी खाल्ले जात नाही. तुमच्या घरामध्ये वातावरण हे शांततापूर्ण ठेवा. कोणत्याही प्रकारे तुम्हाला या दिवशी अनादर हा वडीलधाऱ्यांचा करायचा नाही. या दिवशी भांडणतंडा, वादविवाद, क्लेश, कलह हा करू नका असे मानले जाते. भगवान नारायणाच्या पूजेच्या दिवशी, विशेष तिथीच्या दिवशी जर घरातले वातावरण बिघडले तर माता लक्ष्मी ही नाराज होते आणि ती नाराज होऊन घरातून काढता पाय घेते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी, गरिबी, दारिद्र्य हे येऊ लागते. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सुखमय, आनंदीमय ठेवायचं आहे. या एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही झोपायचं नाही, कारण हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपवास करून नारायणाच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप हा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही काम करता करता देखील या मंत्राचा जप करू शकता. तसेच या दिवशी चुकूनही कोणत्याही झाडाची फुलं, पानं हे चुकूनही तोडू नका. कोणतेही प्राणी असतील तर त्यांना दगड मारून हकलून देऊ नका. त्यांचा अनादर हा करू नका. तर तुमच्या घरी या दिवशी गाई आली तर तिची तुम्ही पूजा करा. तसेच गाईला थोडंसं तुम्हाला काहीतरी खाऊ घालायचं आहे. त्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये केळी असेल तर केळी तुम्ही आवर्जून गाईला खाऊ घालू शकता. पहा, हा जो दिवस आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही तुमच्या घरातून उधार पैसे कुणालाही द्यायचे नाही. केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरामध्ये निघून जाते. आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अशा काही ज्या चुका आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला पालन या दिवशी करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.